नमस्कार. तर आजच्या दुसऱ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही महाराष्ट्रामधील अतिशय सुंदर अशा मंदिराकडे जात आहोत व मध्येच पाऊस लागलेला आहे. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठी उभारलेलं आहे. महाराष्ट्रामधील हे 1200 वर्षापूर्वीचे देवळ आहे, ज्याला कोपेश्वर महादेव मंदिर असे म्हणतात. याला शिलहारा राजा यांनी 12व्या शतकात निर्मिती केली होती. देवळाचे वैशिष्ट्य म्हणजे वर्षातून एकदाच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी याच्या स्वर्ग मंडप मधून तुम्हाला चंद्र मध्यभागी दिसते. हे अतिशय सुंदर असं स्वर्ग मंडप आरती झाल्यानंतर आम्ही निघालो परत मिरजेला. मन एकदम प्रसन्न झालेलं होतं. तुम्ही पण नक्की आपल्या फॅमिली सोबत या मंदिराला भेट द्या. समोर गार्डन पण आहे, तिथे मुले खेळू शकतात. येथे कोकम शरबतचा आस्वाद घ्या. वांग वाळलं पिठलं भाकरी खरडा असं पाहिजे इथं जेवायला. अशा मस्त अशा वातावरणात ही होती माझ्या बहिणीची अपेक्षा. व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. व असेच हार्ड व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.